जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाषने जुचंद्र. आज आपण आलो वसई किल्ला पाहायला. वसई येथे पाहू शकता. बघा किती वर्षापासून हे झाड आहे. ते जुनं झाड आहे बघा. बीजेपी कौन सा ध्यान दे रही 14 साल की उसको ध्यान देगी अभी तक तो उसका ध्यान नहीं हुआ इतना साल हो गया जब वो 500 देते तटबंदी बघा. बरे आहे ना. जय महाराष्ट्र. पाहू शकता. आता तुम्हाला मी दरवाजा दाखवतो. दरवाजा पुरातन काळातला दरवाजा पाहू शकता. हा दरवाजा आहे. लाकडाचा आहे. लाकडाचा दरवाजा बघू शकता. लाकडाचा दरवाजा आहे. पहा किती उंच दरवाजा आहे. लाकूड बघा. केवढं जाड लाकूड आहे बघा. आणि लोखंड कडी आहे. कडी इथून याकडनं दिसेल. कडी पहा. ही कडी बघा केवढी मोठी आहे. आजपर्यंत कोणी दाखवली नसेल कडी. मी दाखवतो. लोखंडी कडी आहे पहा. झाडं पहा. हे आंब्याचं पुरातन झाड. हे मंदिर आहे. हनुमान मंदिर आता बंद आहे. हनुमान मंदिर आहे. श्री हनुमंताचे दर्शन घ्या. रामरक्षा स्तोत्र आहे. रामरक्षा स्तोत्र ऐकून घ्या. वाचून घ्या. श्री हनुमंत मंदिर पेशवेकालीन. स्थापना दिनांक 27 जुलै 1739. नरवीर चिमाजी अप्पा पेशवे यांच्या जंजिरे वसई किल्ल्यावरील विजयाची स्मृती जपणारे गौरवशाली मंदिर. खुद्द नरवीर चिमाजी अप्पा पेशवे व वीर मराठ्यांच्या उपस्थितीत स्थापना झालेले पेशवेकालीन मंदिर पाहू शकता. हे मंदिर आहे आपला श्री हनुमंताचं. पाहू शकता. पेशवेकालीन मंदिर आहे पहा. आपण येऊ संपूर्ण किल्ला पाहू आज. चला काका या. हा संपूर्ण किल्ला पाहूया. पाहू शकता. हे बघा झाड. चिंचेचं झाड पहा.
पाहू शकता किल्ला बघा. आतमध्ये घुमट बघा, घुमट पाहू शकता. पहा काका, हा किल्ला इथून जाऊया पहिला. बघा किती मोठा किल्ला आहे. आता या किल्ल्याचं संवर्धन सुद्धा करायला लागेल. जपायचं असेल तर इथे सुद्धा इतिहासकालीन वस्तू जपणारे किंवा वास्तू जपणारे यांचं लक्ष इथे आता केंद्रित करतो आहे. कारण ही वास्तूसुद्धा आपल्याला जपली पाहिजे. माझी इतिहासकारांना विनंती आहे, कारण हा मराठ्यांचा इतिहास सांगणार आहे, तसंच पेशवेकालीनसुद्धा इतिहास सांगणार आहे. त्याच्यामुळे ही वास्तू जपणं आपल्या हातात आहे. ते इथे सुद्धा झाला पाहिजे. आणि बघा हे दगड कशी निघायला आली आहेत, पाहू शकता. हे दगड वरून टणकन पडला ना तर माणूस जिवंत नाही राहणार. त्याच्यामुळे वास्तू जपा. बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. हे दगड निखळण्याच्या अवस्थेत आहेत. काही टणकन टाकल्यात पडेल. बा कारण त्याचा जीर्णोद्धार पण झाला पाहिजे. चला काका, दगड बिगड टणक्यात पडायला पाहिजे. पाहू शकता. याचा जीर्णोद्धार करा. इथे मी सांगतो ना, इथे आत इथे 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 बघा. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आता इतिहासकारांना विनंती आहे की इथे सुद्धा लक्ष द्या. कारण हा पेशवेकालीन तसंच मराठ्यांचा इतिहास जपणारा हा किल्ला आहे वसईचा. त्याकडे आता लक्ष द्या. आणि या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी बघा. कारण काही ठिकाणी असे दगड निखळण्याच्या अवस्थेत आहेत, ते जरा बघा. पुन्हा एकदा दाखवतो. पहा हे बघा, दगड निखळण्याच्या अवस्थेत आहे. पाहू शकता. पाणी एक साईड तर गेलेली आहे. बघा नीट दाखवत तुम्हाला. हे बघा, पुन्हा एकदा बघून घ्या. आता कळेल तुम्हाला. दिसलं. किल्ल्याच्या वरती नाही गेला मग किल्ल्यावर मजा काय येऊन. किल्ल्याच्या आतमध्ये चाललो आपण. किल्ल्याच्या आतमध्ये किती काळोख आहे पण आलं. किल्ल्यामध्ये आपण आतमध्ये आलो. चला का उतराय तुम्ही. या इथे वरती, या इथे वरती. आपण उतरतोय. वरती मुलगा मुलगी आहेत म्हणून आपण खाली आलोय. बसलेत निवांतपणे. काका पाय घसरेला भीती आहे खाली, पायाखाली चप्पल घसरायला कधी मग सावकाश.
प्रीती आहे थोडं इथे वाकून या. काय बनवलंय या. ता किल्ला पहा. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष राणेचा हा व्हिडिओ मी स्टॉप करतो कारण हा किल्ल्याचा विषय आहे. जय महाराष्ट्र. आपण आता किल्ल्याच्या बाहेर पडतोय पुन्हा एकदा. जय महाराष्ट्र.